हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या थर्ड चॅप्टरला, दॅट इज अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर स्टुडंट, अर्थमॅटिक प्रोग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये काय आहे, हा चॅप्टर नेमका कशाबद्दल आहे, तर आता त्याला एक डिटेलमध्ये आपण स्टडी करू. तर यामध्ये सर्वात फर्स्ट जो टॉपिक असणार आहे तो आहे आपला सिक्वेन्स. तर स्टुडंट, हा सर्व चॅप्टर सिक्वेन्सवर बेस्ड आहे. आता सिक्वेन्स म्हणजे काय, सिक्वेन्स कशाला म्हणू शकतो आपण, तर बघा आता इथे आपण बघू एक एक स्टेप बाय स्टेप. आता हा सिक्वेन्स सिक्वेन्स म्हटल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्रमानुसार दिलेल्या आहेत, म्हणजे 1 2 3 4 अशा अरेंजमेंट केलेल्या आहेत ज्यांच्यामध्ये सेम डिस्टन्स असते. फॉर एक्झाम्पल आता बघा, क्रमवार संख्या जर आपण म्हटलं याच्यामध्ये नंबर वाईज, तर इथे आपण म्हणू शकतो नॅचरल नंबर. ठीक आहे. आता नॅचरल नंबर्स हे आपल्याला माहित आहे कोणते असतात, जसं की 1 2 3 4 5 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. हे सर्व नंबर जे आहेत नॅचरल नंबर, आणि यांचा कसा दिसतो आपल्याला, एक सिक्वेन्स दिसत आहे. 1 त्यानंतर 2 त्यानंतर 3 नंतर 4 असा एक सिक्वेन्स वाईज अरेंज केलेले आहेत सर्व. सो याला आपण म्हणणार दिस इज इन सिक्वेन्स. त्यानंतर बघा, जर आपण इव्हन नंबरची जरी गोष्ट केली तर इव्हन नंबर कोणते असतात, इव्हन नंबर्स हे आपल्याला माहित आहे, आपण बघितलेले आहेत, ज्याला 2 ने डिवाइड होते. 2 4 6 8 10 अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. आता ही सिरीज जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक नंबर मध्ये जे अंतर आहे ते समान आहे. जसं 2 आणि 4 मध्ये 2 चा डिफरन्स आहे, 4 आणि 6 मध्ये 2 चा डिफरन्स आहे, प्रत्येक नंबर मध्ये 2 2 चा डिफरन्स आहे. तसंच आपण याला म्हणू शकतो दिस इज अ फॉर्म ऑफ सिक्वेन्स. आलं लक्षात. तर आता सिक्वेन्स त्यानंतर आहे आपल्याला एक टॉपिक दिलेला, टर्म्स. आता टर्म म्हणजे काय, तर टर्म म्हणजे जसं की तुम्ही हे नंबर बघू शकता. आता टर्म म्हणजे काय असते बघा, टर्म ते आपण स्मॉल टी ने डिनोट करतो. ठीक आहे. टी टी म्हणजे टर्म. आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 या सर्व टर्म्स झालेल्या आहेत. ठीक आहे, याला आपण टर्म म्हणू. तर याच्यामध्ये चौथ्या नंबरवर कोणती टर्म आहे, T4. म्हणजे आपण याचं म्हणू शकतो T4. नॅचरल नंबर मध्ये T4 वर कोणती संख्या आहे, तर बघा चौथ्या नंबरवर चौथी संख्या आहे, म्हणून आपण इथे लिहिणार टर्म नंबर 4 इज 4. त्यानंतर आपण जर म्हणलो T2 काय आहे, तर T2 काय आहे, T2 आहे 2. तशाच प्रकारे जर का आपण इव्हन नंबर्सची गोष्ट केली तर इव्हन नंबर्स मध्ये T7 कोणती येणार सांगा बरं, सातव्या नंबरवर कोणती संख्या येईल, तर 14 नंबर येईल. बरोबर आहे, कारण 1 2 3 4 5 आहे, पाचव्या नंबरवर 10 आहे, त्यानंतर 12, त्यानंतर 14, अशा प्रकारे सातव्या नंबरवर 14 ही संख्या येणार. तशाच प्रकारे जर आपण नॅचरल नंबर मध्ये जर म्हटलं की T25 नंबरवर कोणती संख्या येणार, तर तुम्ही सांगू शकता का ताई, T25 नंबरचा कोणती टर्म असणार. साहजिक गोष्ट आहे 25 टर्म असणार, कारण बघा इथून 1 2 3 4 5, पाचव्या नंबरवर पाचवी संख्या, सहाव्या नंबरवर सहावी संख्या, तर 25व्या नंबरवर 25 ही संख्या असणार. म्हणून आपण म्हणतो T5 म्हणजे 25 नंबरची जी टर्म आहे ती आहे 25. आलं लक्षात. तसंच इथे जर बघितलं तर T2 नंबरची कोणती टर्म आहे, तर T2 आपण सांगतो लगेच ही पहिली T1 आहे आणि ही T2 आहे, म्हणजे इथे 4 ही आपली T2 आहे. आलं लक्षात. याला म्हणणार आपण सिक्वेन्स आणि टर्म. टर्म समजले. आता आता याच्यामध्ये आपला नेक्स्ट टॉपिक आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं, तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे प्रत्येक संख्येतला जो डिफरन्स असतो हा सेम असतो. जसं आपण हे इव्हन नंबर जे बघितले, तर आता तसंच एक एक्झाम्पल बघू आपण. बघा इथे 100, त्यानंतर 70, त्यानंतर 40, त्यानंतर असे कंटिन्यू. तर हे जे सिक्वेन्स दिलेलं आहे, तर आता हा सिक्वेन्स कसा आहे बघा, याच्यामधलं डिस्टन्स सेम आहे का प्रत्येक. आता 40 नंतर कोणती संख्या येईल तुम्ही सांगू शकता का, तर आता ह्या 40 नंतरच्या जर आपल्याला संख्या काढायच्या असतील तर त्यासाठी काय करावं लागते बघा. आता इथे पहिली संख्या जी आहे T1 इक्वल्स टू 100, त्यानंतर T2 दिलेला आहे आपल्याला 70, त्यानंतर आपल्याला T3 हा दिलेला आहे 40, त्यानंतर आपल्याला म्हटलं T4 काढा. तर तुम्ही काढू शकता का T4 कसा काढायचा, तर आता हा कसा काढतात आपण तो बघून घेऊ. बघा त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, T1 आणि A हे इक्वल असते. T1 लाच आपण A असं म्हणतो, A ही आपली फर्स्ट टर्म असते.
ए ने सुद्धा डिनोट करतात याला, ए इक्वल्स टू 100. तर बघा आपला फॉर्म्युला जो आहे, सगळ्यात पहिले तर आपल्याला यांच्यामधला कॉमन डिफरन्स काढावा लागणार. कॉमन डिफरन्स काढायसाठी T2 मायनस T1 हा फॉर्म्युला आहे. T2 मायनस T1 म्हणजे 70 मायनस 100 जर आपण केलं तर आपला आन्सर येते -30. बरोबर आहे. सिमिलरली आता T3 मायनस T2 करून बघा. T3 मायनस T2 म्हणजे ती टर्म मायनस त्याच्या मागची टर्म, या दोघांची सबट्रॅक्शन केल्यावर काय आन्सर येते 40 मायनस 70. तर तुमचा आन्सर येते -30. बघा इथे सुद्धा -30 आलं, म्हणजे यांच्या मधातला कॉमन डिफरन्स जो आहे तो -30 आहे. तसेच T4 मायनस T3 जर आपण केलं तर आपल्याला त्याच्या समोरची टर्म मिळते T5. पण आपल्याला T4 काढायचे. मग T4 काढण्यासाठी आपण काय करणार, 40 मध्ये -30 ऍड करा. 40 मध्ये -30 ऍड करा. बघा T4 जर काढायची आहे तर T3 प्लस ही आपली जी कॉमन डिफरन्स आहे, आता हा 30 जो आलेला आहे दिस इज अवर डी. डी म्हणजे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स आहे -30. तर आता डी आपण इथे पुट करणार. तर आन्सर काय ते बघा, T3 जो आहे आपला 40 प्लस कॉमन डिफरन्स आहे -30. तर 40 प्लस -30 तुमचा आन्सर येते 10. म्हणजे T4 नंबरची जी टर्म असणार आहे ती आहे 10. आलं लक्षात. T4 काय असणार आपली 10. तसेच जर T5 काढायची असली तर तुम्ही काय करणार, या 10 मध्ये -30 ऍड करा. 10 मध्ये -30 ऍड केल्यावर काय आन्सर येते बघा. आता T5 इक्वल्स टू T4 प्लस -30. आता T4 तुम्हाला दिलेला आहे 10 प्लस -30 प्लस मायनस मायनस होते आणि 30तून 10 गेले -20. सो आता T5 काय झाली तुमची -20. असंच तुम्ही T6 काढू शकता, T7 काढू शकता. फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे, कॉमन डिफरन्स माहित पाहिजे आणि फर्स्ट टर्म माहित पाहिजे. याच्यावरून आपण सगळ्या टर्म्स काढू शकतो. तर आता इथे आपल्याला असा सिक्वेन्स दिलेला असेल, सिक्वेन्स वरून कॉमन डिफरन्स काढायचा आहे. यालाच अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. आलं लक्षात. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय, तर हे फक्त होतं इंट्रोडक्शन आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन बद्दल. अरिथमेटिक प्रोग्रेशन मीन्स सिंपल कॉमन डिफरन्स. सगळे जर का नंबर एक कॉमन डिफरन्स असतील, त्यांच्यामध्ये एक सारखा डिफरन्स असेल आणि सिक्वेन्स वाईज अरेंज केले असतील तर त्याला आपण म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आता यानंतर आपण काय करू, असे अनेक काही उदाहरण घेऊ, त्यावरून तुमचं कन्फ्युजन सुद्धा असलेलं क्लिअर होऊन जाईल आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. तर चला बघू आता काही प्रॉब्लेम्स.